म्हणजे माधव, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 10 तारखेला आता पुन्हा सुनावणी होणार आहे. राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावलेली आहे हायकोर्टानं. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या मधल्या काळामध्ये, या 18 दिवसांमध्ये आता ज्या 24 नगरपालिका आणि पंचायतींची निवडणूक बाकी आहे तिथल्या उमेदवारांनी काय करायचं हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता की उमेदवार इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करतात, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, प्रचार करतात, त्या सगळ्यांना सुद्धा मोठा आर्थिक फटका म्हणावा लागेल. अर्थात उमेदवारांना प्रचंड धक्का बसलेला आहे. कारण 4 नोव्हेंबरला निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारांनी आपली रीतसर अर्ज भरल्यानंतर ती माघार घेतली, त्याचबरोबर चिन्हाचं वाटप झालं आणि मग ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल असं अपेक्षित होतं. म्हणजे आज मतदान होईल असं अपेक्षित होतं, पण अचानक परवा दिवशी आणि काल या 2 दिवसामध्ये वेगवेगळे निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेले आहेत. आणि त्यामुळं आता त्याच्यामध्ये पेचप्रसंग असा आहे की काल जे निवडणूक आयोगानं पत्र काढलेलं आहे, 24 नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीमधली प्रक्रिया पुन्हा राबवली जाणार आहे. कारण 10 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र, त्यानंतर पुन्हा उमेदवारी अर्ज मागे घेणं, त्याच्यानंतर चिन्हाचं वाटप करणं, ज्या प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत त्या पुन्हा घेतल्या जात आहेत. आणि मग ह्या कशाला असा एक आक्षेप या सगळ्या उमेदवारांनी, या निवडणुकी लढवणाऱ्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, उमेदवारांनी घेतलेला आहे. आणि त्यामुळे आता 10 तारखेला राज्य सरकारनं जे ॲफिडेव्हिट, म्हणजे राज्य सरकारने आपली भूमिका जी मांडलेली आहे की करणं हे चुकीचं आहे, अशा पद्धतीने करणं योग्य नाही असं वारंवार निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. त्यावर आता 10 तारखेला सुनावणी होईल आणि त्या सुनावणीमध्ये नेमकं काय होईल हे पाहावं लागणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस टळलेला आहे आणि शेवटी 20 तारीख आलेली आहे आणि 21 तारीख मतमोजणीची आलेली आहे. त्यामुळं उमेदवारासाठी आणि पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी मधल्या 18 दिवसाचा काळ अत्यंत त्रासदायक होणार आहे. कारण भुर्दंड मोठा होणार आहे, आर्थिक भुर्दंड असणार आहे, मानसिक त्रास होणार आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाने ही जी चूक केलेली आहे ती चूकच म्हणली जाते. आता निवडणूक आयोगावर याच दृष्टीने टीका होऊ लागली. सुवर्णा, ठीक, माधव, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. तर निवडणूक आयोगानं गेल्या काही काळामध्ये जे जे निर्णय घेतले ते सतत वादाच्या भोवऱ्यात राहिलेले आहेत. मग ते बोगस मतदार याद्या असू देत किंवा मग अगदी 3 दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय, तो म्हणजे 24 नगरपालिका पंचायतींची निवडणूक 20 तारखेला पुढे ढकलली. थेट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.